Today we shall learn applications of sine rule, cosine rule and projection rule. In that few formulae are there in form of theorem. I will interpret it. First is half angle formula. First theorem. In any triangle ABC, if S is equal to A plus B plus C upon 2, A, B, C है छोटे A, B, C. These are sides of the triangle ABC. Okay. And S is called CB perimeter. हे अक्षर वापरलेला आहे in area of triangle under root of S into S minus A into S minus B into S minus C हे रॉज फॉर्म्युल्यामध्ये हे वापरलेलं आहे. ओके. तर तोच टर्म आहे. then these are three formulae, half angle formulae, a by 2 b by 2 असा आहे. सध्या sin a by 2 is equal to under root s minus b into s minus c upon bc. हे थोडेसे पटपटे आहे, नवीन दिसते, ठीक आहे, परंतु थोड्या वेळाने बघ होईल. sin b by 2 is symmetric formula, याच्यासारखंच आहे. s minus a s minus c upon ac. sin c by 2 सारखे सारखेच आहे तिघे फॉर्म्युला under root of s minus a s minus b upon a. तर थोडासा ऑब्झर्वेशन केलं तर लर्न होऊन जाईल. आय विल प्रूव्ह वन ऑफ दीज. सगळ्याचे सगळे प्रूव्ह करून काही फायदा नाही, तर एक करतो, तर तुम्ही सुद्धा करायचं. ओके. आय विल टेक वन. सो प्रूफ फर्स्ट. सो आपल्याजवळ ट्रिग्नॉमेट्री मध्ये हे फॉर्म्युला आहे 1 minus cos theta is equal to 2 sin square theta by 2. काऊन घेतलं हे, याच्यात sin a by 2 टर्म आहे म्हणून घेतलं, आणि याचाच फॉर्म्युला आहे पहिला. ठीक आहे. नाउ बाय कोसाइन रूल पुट द व्हॅल्यू ऑफ cos theta here. cos a म्हणजेच काय, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर माइनस a स्क्वेअर अपॉन 2bc. cos a ची व्हॅल्यू फक्त 1 माइनस नाही, cos a ची व्हॅल्यू. सो पुट केले, याच्यानंतर हे राहू दे. ऑलराइट. टेक एलसीएम नाउ. आता बाकी फॉर्म्युलेटीज आहे. 2bc इज एलसीएम. 2bc माइनस हे ब्रॅकेट राहील. तर एक काम करा, माइनस मल्टिप्लाय करून घ्या. एक स्टेप वाचून घ्या. हे 2bc क्रॉस झाला आणि माइनस समोर असल्यामुळे हे सर्व साइना बदलल. ऑलराइट. आता एक काम करतो, या पहिल्या तीन टर्म मध्ये माइनस कॉमन घेतो. ठीक आहे. आणि असं लिहितो, आपल्या सिस्टीम मध्ये लिहितो b स्क्वेअर साइना बदलल ना, याची साइन प्लस 6 स्क्वेअर आणि याची साइन बदल माइनस 2bc असा लिहितो. I have taken minus common from these and write in sequential manner. आणि हे स्क्वेअर राहिला, याला समोर लिहितो. upon 2bc is equal to 2 sin square a by 2. Alright. आणि हे ब्रॅकेट you observe it is formula b minus c whole square. सिंपल फॉर्म्युला आहे, खूप एक्सप्लेनेशनची गरज नाही. RHS मेंटेन आहे, ते काही हात लावू नका. ठीक आहे. नाउ इन न्यूमरेटर असं करा, याले a स्क्वेअर आणि याले पूरा b माना. याले पूरा b माना, b स्क्वेअर. a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला a प्लस b. ठीक है, इनटू a माइनस b. ये पूरा b है अपॉन 2bc इज इक्वल टू 2 sin स्क्वायर a by b. सगळं चालू आहे, व्यवस्थित आहे. ओके. याला पूरा b माना, a स्क्वायर माइनस b स्क्वायर सिंपल आहे, a प्लस b इनटू a माइनस b. थोड़ा थोड़ा आणखी सॉल्व करतो. ठीक आहे. येतेच आन्सर. सी a प्लस b है आणि माइनस
मला काम आहे थोडंसं म्हणून थोडं दूर लिहिलं. याच्यातही करतो. बोला हे मायनस बी होईल ए मायनस बी आणि प्लस सी. ठीक आहे, तिन्ही टर्म लिहिलेली चेंज नाही. ठीक आहे, आता याच्यात एक काम करू. आय विल ॲडजस्ट दिस ॲटम. यू नो S is equal to A plus B plus C upon. So therefore A plus B plus C is equal to 2S. तर मी एक काम करतो, याच्यात थोडीशी सेटिंग करतो. हे तीन टर्म झालेत आहे. हे 2BC लिहितो, RHS लिहितो. नाव ॲडजस्ट A plus B plus C. जेणेकरून S इंट्रोड्यूस होईल. नाही तर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये S आलाच नाही अजून. आणि S पाहिजे. Add 1C, subtract 1C extra. याच्यात add 1B and subtract 1B extra. Then what happens? हे जे A plus B plus C आहे याला मी 2S लिहू शकतो. आणि -C minus 2C. हे A plus B plus C दिसते ना, याला परत मी 2S लिहू शकतो. -B minus 2B upon 2BC. ओके, आता आन्सर येणारच आहे. याचा 2 कॉमन घ्या, याचाही घ्या, अलग अलग याचाही घ्या. इज इक्वल टू 2 sin square A by 2. हे 2 कॅन्सल करतो and this 2 also cancels with this 2. आता किती राहिला? sin square A by 2 is equal to this much. ठीक आहे, मग या स्क्वेअरला शिफ्ट करा and you will get the result. हे स्क्वेअर आहे ना, याला ट्रान्सफर करा, साइड बदलवतो. sin A by 2 is equal to असं बदलून टाका आणि स्क्वेअर इग्नोर करा. इट विल गिव्स यू रूट s minus c s minus b upon bc. हे 2 कॅन्सल झाले, रिमेनिंग घ्या. तसं तर प्लस मायनस होते, परंतु प्लस मायनसची गरज नाही. काऊन इथं प्लस सिलेक्ट करा. काऊन A is the angle of triangle. नक्कीच 180 पेक्षा छोटा राहील. A is angle of triangle लक्षात ठेवा. आणि 180 पेक्षा छोटाच राहील. and A by 2 जे अँगल बनते A by 2 बोलो 1 less than 180 upon 2 it will be less than 90. A 180 पेक्षा छोटा आहे नक्कीच. सो आणि 180 पेक्षा छोटा अपॉन 2 90 पेक्षा छोटा होईल. 90 पेक्षा छोटा म्हणजे A by 2 इज एक्यूट अँगल. आणि एक्यूट असल्यामुळे हे अँगल फर्स्ट क्वाड्रंटचा आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल साइन थीटा पॉझिटिव्ह असतो. म्हणून हे आन्सर पॉझिटिव्ह सिलेक्ट केला आहे. सिन्स A by 2 इज एक्यूट, sin theta is positive. This is the first result of theorem 1. Second and third result सारखे झाले. Okay. Take second theorem. Cos A by 2 is equal to under root s into s minus a upon bc. Similar cos B by 2 and cos C by 2. तीन सिमेट्रिक फॉर्म्युले आहे. एक लर्न झाला म्हणजे दुसरा तिसरा सहज होते. सो लेट अस प्रूव 1. ठीक आहे, s ची व्हॅल्यू फिक्स आहे. इट इज a plus b plus c upon 2. ओके, तर याचा प्रूफ घेतो, एकाचा घेतो म्हणजे दुसरा तिसरा येऊन जाईल. ओके, सो प्रूफ. आपल्याजवळ हे ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. इथून मी चालू करतो. 1 plus cos theta is equal to 2 cos square theta by 2. याच्यात तुम्हाला cos A by 2 सापडून जाईल, भेटून जाईल. ओके, आणि मागच्या वेळेसारखाच cos A ची व्हॅल्यू कोसाइन रूल पुट करायची, कोसाइन रूल पासून. ओके, सो इट इज b square plus c square minus a square upon 2bc. 2 cos square A by 2. टेक एलसीएम. हे तर क्लिअरच आहे. आता स्टेप आपोआपच चालतो. 2bc एलसीएम घ्या. टेक 2bc एलसीएम क्रॉस मल्टीप्लाय. आता याच्या समोर प्लस आहे, काही चिंता नाही. डोंट चेंज साइन.
वगैरे वगैरे तसंच राहील. ठीक आहे. सो सी दिस फर्स्ट थ्री टर्म्स. ठीक आहे. फर्स्ट थ्री टर्म्स इज b square plus twice bc plus c square. Can I write b plus c whole square? एकदम छोटासा मस्त सिंपल फॉर्म्युला आहे. अपॉन 2bc is equal to 2 cos square a by. याला असं माना हे b किंवा असं a square minus b square चा फॉर्म्युला लावायचा आहे. काय म्हटलं? a square minus b square. a plus b a plus this into a minus b ऐसा फॉर्मूला अपॉन 2bc is equal to 2 cos square a by. ठीक आहे. so this implies आता याच्यात थोडीशी सेटिंग करतो कारण की यस आना लागेल ना फॉर्म्युला. सो यस साठी तुम्हाला हे फॉर्म्युला यस चा एकच फॉर्म्युला आहे. द व्हॅल्यू ऑफ यस इज ओनली दिस मच. You set up here a plus b plus c. हे पहिला वाला a plus b plus c आहेच. तर याला मी 2s लिहितो. ठीक आहे. आणि याच्यात थोडा सेट करा. b plus c आहे. add a separate a extra आणि हे मायनस a ला. हे सेटिंग आहे. काऊन a plus b plus c सेट करायचा आहे. तो तुम्हाला यस आन्सर देईल. ठीक आहे. Now replace this value by 2s and here minus a minus 2a होईल. into 2s minus 2a हे 2a होईल. हे minus 2a upon 2bc is equal to 2 cos square a by. This 2 will cancel. यस into याचा 2 कॉमन घ्या. टू cos square a by हे 2 कॅन्सल. ओके. तर इथं याचा स्क्वेअर आता इकडे पाठवून द्या. इट विल गिव्स यू अंडर रूट अँड चेंज द साइड्स. हे स्क्वेअर इकडे पाठवा अंडर रूट होईल. यस into s minus a upon bc and this is our formula. मग या रूट सोबत प्लस मायनस राहील. पण आपल्याला आपलं काम प्लसच होईल. प्लस चा काउंट a by 2 is acute angle. मागच्या वेळी रिझन सांगितलं आहे. a by 2 is acute angle. acute angle असल्यामुळे so it is lies in first quadrant. a is angle of triangle, therefore it is less than 180 आणि म्हणून a by 2 will be less than 90 म्हणजेच acute झाला. आणि cos थीटा एक्यूट म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट अँगल बनते आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये cos थीटा पॉझिटिव्ह असते. therefore cos a by 2 is positive. was रिझल्ट प्लस चा प्लस मायनस दोन्ही घेतो ना. मग रिजेक्ट करण्यापेक्षा दिस इज रिजेक्शन रीजन. ओके. चला दिस प्रूव्स सेकंड थेरम. See third theorem. Tan a by 2 is equal to under root of s minus b s minus c upon s into s minus a. हे सिमेट्रिक फॉर्म्युला आहे. वाचणे आणि लर्न करणे. ठीक आहे. एक प्रूफ करतो सो दॅट इट विल गेट क्लिअर. प्रूफ केल्याला थोडा हाऊसवर फेकाफेकी नाही झाली. काहीचे काही फॉर्म्युले सांगितले तुम्ही असं नाही बोलताय म्हणून प्रूफ केलेलं बरं. सो it is very simple. दोन लाईनच आहे. so tan a by 2 ला मी sin a by 2 upon cos a by 2 लिहितो. आणि पहिल्या थेरम मध्ये याचा फॉर्म्युला आहे. सेकंड थेरम मध्ये याचा फॉर्म्युला आहे. आणि असा आहे आता शिकवलेला आहे. ओके. आणि cos a by 2 आता प्रूव्ह केला आपण. s into s minus a upon bc अंडर रूट कंबाईन होईल. bc will cancel and या रूट ला कंबाईन करा. s minus b into s minus c upon s into s minus a. एक वेळ हे दोन लर्न झाले तर मग हे लर्न होतेच. दॅट्स ऑल. ठीक आहे. दिस इज कॉम्बिनेशन ऑफ फर्स्ट टू. एक लक्षात राहा. ट्रिक लक्षात ठेवा बस.
Now next content area of triangle. फॉर्मूला आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. हे सिंबल आहे. ए स्टँड्स फॉर एरिया. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू हाफ बीसी साइन ए और हाफ एसी साइन बी और हाफ एबी साइन सी. कैपिटल एबीसी आर एंगल, स्मॉल एबीसी आर साइड्स. तो थोडक्यात याचा प्रूफ घेऊन कोणताही एक घेतलं तर सारखंच आहे. कसं एक ट्रायंगल बनवून घ्या. ठीक आहे, बनाओ. सो दिस साइड इज कॉल्ड ए. ओके, दिस साइड इज कॉल्ड बी, दिस साइड इज कॉल्ड सी. ड्रॉ वन परपेंडिकुलर. एरिया काढायचा आहे. सो देयरफॉर परपेंडिकुलर काढला. इन ट्रायंगल एबीसी AB is equal to C. AB side C आहे. AC is equal to B and BC is equal to A. ठीक है. ड्रॉ AD perpendicular to BC. सध्या ड्रॉ करता है. ओके, एक काम करा. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC find sin C, sin theta, opposite side upon hypotenuse. sin theta याचा opposite side upon hypotenuse. ओके, तर AD upon AC ची व्हॅल्यू आहे B. हे तर B आहे. AC ची व्हॅल्यू आहे B. So it is sin C. Therefore cross multiply, you will get AD is equal to B sin C. ओके, असं राहू द्या. आता एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. बोला हाफ बेस इनटू हाईट. हे आपला जुना फॉर्म्युला आहे. तर बेस सध्या बीसी ने घेतो आणि हाईट एडी घ्यास ना. हाईट बनवली आहे. हाफ बेस इनटू हाईट. ठीक आहे. तो बोला हाफ. व्हाट इज वैल्यू ऑफ बीसी? इट इज स्मॉल ए. And what is value of AD? AD ची value आहे B sin C and I got one formula. ठीक आहे. फर्स्ट हे वाला, हे आता ट्रायंगल असं काढल्यामुळे हे वाला. सो हे अँगल इकडे असलं तर पहिला येऊन जाईल. ठीक आहे. ते काही इम्पॉर्टंट नाही खास. सो दिस इज अ पॅटर्न ऑफ प्रूव्हिंग. सो हे तिन्ही सिमेट्रिक फॉर्म्युले आहे. यू कॅन रिमेंबर व्हेरी इझिली. दीज आर यूज्ड फॉर फाइंडिंग एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, सिमेट्रिक आहे. इकडे BC असलं तर इकडे A आहे. मग हे AC असलं तर इकडे B आहे. इथं AB असलं तर इथं C आहे. कोणताही वापरता येते. आता एक आणखीन एरिया ऑफ ट्रायंगल आहे, हिरोज फॉर्म्युला. नेक्स्ट, हे फॉर्म्युला तुमचा फेमिलियर आहे. हेरॉल्स फॉर्म्युला. ओके, हिरोही म्हणतात याचे. हिरोज फॉर्म्युलाही म्हणतात, असं काही नाही. सो हे फॅमिलियर आहे. याचा आपला प्रूफ या मेथडनं होत्या. सी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू, आताच 3 फॉर्म्युले शिकवले थेरम 4 मध्ये. कोणताही एक वापरा. हाफ BC sin A. ओके, नाउ यूज ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री कोणती? sin थीटाचा फॉर्म्युला वापरा. सो sin 2 थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा इनटू cos थीटा. या फॉर्म्युल्यात पुट करा थीटा इज इक्वल टू थीटा बाय 2. थीटा इज इक्वल टू थीटा बाय 2 फक्त. थीटा बाय 2 2 टू कॅन्सल. sin थीटाचा फॉर्म्युला बनते. सो इट इज इमिजिएट बनते हे थीटाच्या जागेवर थीटा बाय 2. यूज दिस फॉर्म्युला हियर. sin A च्या जागेवर इट इज डायरेक्ट. लक्षात ठेवा, हे लय काम पडतं. ओके, 2 sin A by 2 into cos A by 2. ठीक है, ये फॉर्मूला वापरला. 2 टू कॅन्सल. नाउ इट इज BC sin A by 2 into cos A by 2. आता थेरम 1 मध्ये sin A by 2 चा हे बंपर वाला फॉर्मूला दिला आहे. S minus B S minus C upon BC. थेरम 2 मध्ये पहिलाच फॉर्म्युला cos A by 2 आहे. S into S minus A upon BC.
अंडर रूट BC इंटू अंडर रूट BC इज 1BC. ठीक आहे, आणि हे BC कॅन्सल होईल. या दोन्ही रूटला इंटू असल्यामुळे कलेक्ट कंबाईन करूया अँड राईट कलेक्टिव्हली s इंटू s मायनस हे पहिले लिहितो, हे नंतर लिहितो. दॅट्स ऑल. हे आहे तुमचं फॉर्म्युला. तसे तर हे असे छोटे छोटे प्रूफ येत नाही, मोठे येतात. बोर्ड एक्झाममध्ये एक्सपेक्टेड असं असते कमीत कमी 3 आणि 4 मार्काचे बोर्ड हे आपले थेरम येत असतात. म्हणून 3 आणि 4 मार्काच्या लायकीचं असलं पाहिजे. तर हे छोटे छोटे म्हणूनच याचे प्रूफ येत नाही, परंतु फॉर्म्युला तर कामाचा आहे ना. सो दिस इज next. Napier's anomalies. Napier is mathematician. Okay. In triangle ABC, prove that these are symmetric formulae. Then a minus b upon 2 is equal to a minus b upon a plus b into cot c by 2. यातला this proof is important. हे तिन्ही प्रूफ इम्पॉर्टंट आहे, जरूर कर. तर त्यातला एक करतो. सिमिलरली कमीत कमी एखादा करून पाहायचा. बाकीचे प्रूफ कसे होते नाही केलं तरी जमून जाते, म्हणून रिपीट नाही करायचं. तर याचे रिपीट करता, एखादा तरी कमीत कमी तुम्ही करता. ओके. आय विल प्रूव्ह वन ऑफ दिस. ओके. चला आता स्मॉल ए आणि बी काढण्यासाठी मी साइन रूलचा वापर करतो. ठीक आहे. सो बाय साइन रूल स्मॉल ए बी काढायचा आहे तर हे वाला साइन रूल वापरा. आणि तुम्हाला हे साइन ए साइन बी काढायचं असेल तर सीधा वाला वापरायचा. साइन ए अपॉन ए साइन बी. मला आता स्मॉल ए बी ची गरज आहे. लेट इट बी के. से तर फर्स्ट इक्वल टू के. आता लिहा आपण प्रूफ आहे. फर्स्ट इक्वल टू के, सेकंड इक्वल टू के, and third is equal to k. Cross multiply. A is equal to k sin A, B is equal to k sin B, C is equal to k sin C. याला इक्वेशन 1 देते. Now I will take RHS. मी याचा RHS घेतो पुढचा. ओके. सो RHS होता A minus B upon A plus B into cot C by 2. ओके. या RHS मध्ये छोट्या a b ची व्हॅल्यू पुट करा. हे वाले a आणि b. ओके. बाकी हे नाही करायचं. k sin a मायनस b ची व्हॅल्यू आहे k sin b. तसंच हे दोन करा. cot c बाय. ठीक आहे. वरचा k कॉमन घ्या आणि खाली घेता. You take common in numerator and denominator. This k will cancel and clear and this is formula trigonometry sin c minus sin d and here sin c plus sin d. So हे डायरेक्टच फॉर्म्युला आहे, लावतो. ठीक आहे. इट इज 2 cos c इथे येणार नाही, इकडे लिहितो. Alright, so sin c minus sin d, it is 2 cos c plus d by 2 into sin c minus d by 2. आणि sin c plus sin d याचा आहे 2 sin c plus d by 2. साधा टर्म आहे c आणि d a b आणि cos c minus d by 2. cot c by 2 अलग आहे टर्म, हे एक्स्ट्रा चालू आहे. याचा 2 कॅन्सल करतो. नाउ
this angle is same. The cos theta upon sin theta असं करायचं. हे angle same आहे. The cos theta upon sin theta is cot theta. ठीक आहे. आता हे दोन अँगल सेम आहे, पाहून घ्या. तर याला एक अँगल थीटा. तर sin theta upon cos theta is tan theta. आणि cot c by 2 राहू दे. आता थोडा थांबा. Now you see, आता I have started from RHS आणि LHS आणायचा आहे. आणि LHS हे स्वतःच आहे, हे वाला. And these two terms are extra. These are not present in LHS. म्हणून हे दोन मला कॅन्सल करा किंवा गायब करा आणि हे टर्म ठेवायचं. हे टर्म आपलं LHS होईल, म्हणून याला आता धक्का लावू नका. So you solve this and this. Now solve करायचं आहे मला याले आणि याले आणि सोबत गायब पण करायचं आहे. So a plus b एक काम करतो. a plus b plus c is equal to 180 डिग्री होते. तर a plus b ची व्हॅल्यू पुट करतो याच्यात एवढीच. इट इज 180 minus c. 180 minus c by 2 राहू द्या. हे सगळं राहू द्या बाकीचं. बाकी धक्का लावायचाच नाही. Now split up these two. फक्त या टर्मने सोडवा होते आन्सर. हे 90 होईल minus c by 2. Split up this LCM 2. हे 90 आणि c by 2. हे बाकीचे दोन टर्म तसेच राहू द्या. ठीक आहे. बस आखरी दोन लाईन इथं वर करून देतो. सो cot 90 minus theta का फॉर्म्युला याला थीटा बोला. cot 90 minus theta is tan theta into a tan a minus b upon 2. ठीक है. cot 90 minus ये थीटा बोला. cot 90 minus theta tan theta. एक काम करा, हे cot theta मान theta cot ला लिया 1 upon 10. काउंट लिहिलं, हे विचारे कॅन्सल झाले and your answer is this much. LHS. Okay. This is very important proof. म्हणून याला काळजीपूर्वक करणे. एखादा तरी तुम्ही ट्राय करता. आता हे जे फॉर्म्युले झाले आपले 5, 6 ते याचा वापर कसा करायचा, तर यांचे प्रॉब्लेम तुम्हाला एक्सरसाइज 3.2 and miscellaneous exercise मध्ये सापडतात. So I continue collectively. First question. In triangle ABC, if A is equal to 13, B is equal to 14, C is equal to 15, find the values of हे 5-6 प्रश्न विचारले. एक एक मी करतो. आता जे फॉर्म्युले शिकलो आपण त्याच्यात यस ची गरज पडते, माहिती आहे. यस इज अ सेमी पेरिमीटर. तर मी सध्या एक काम करतो, पहिले यस काढतो. आय हॅव गिवन 3 साइड्स. सो 13 plus 14 plus 15 upon 2 हे होते मला वाटते 42 upon 2 इट इज 21. ओके. चला यसही आहे आणि 3 साइडच्या व्हॅल्यूज आहेत. सो एक एक मी काढतो आणि व्यवस्थित होईल. होय cos b एक प्रश्न म्हणजे एक प्रश्न नाही, याच्यात cos ही काढता येते, cos c काढता येते. बाय कोसाइन रूल c cos b is equal to a square plus c square minus b square upon twice s. मला सांगा b cos b काढायचा आहे, हे काढीन तर मला छोटे abc चीच गरज आहे आणि हे तो तयार होते. सो a म्हणजे 13 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर minus 14 square upon twice AC. 13 is 169, which is 225, 196 upon. सध्या हे मल्टीप्लाय करू नका, पाहू. ठीक आहे. एड. सो
225 minus 196 हे होईल 29. ओके आणि 169 198 अपॉन 2 into 30 into 50. ठीक है. सो कैंसल होत असेल तर करून टाका. 2 ने कैंसल होते. सो इट गिव्स यू 99. 9 9 15 परत कैंसल होते. 3 33. ठीक है. 3 5. सो टोटल आंसर इज 33 upon 65. छोटा मोठा कैंसल करून घ्या. सो दिस विल गिव्स यू आन्सर. हे सगळं कॅन्सल झालं आहे. सो कॉस एका प्रश्नामध्ये 3 प्रश्न आहेत बघा. कॉस हे काढता येते. जर प्रॅक्टिसच करायची आहे कॉस हे काढायचं, कॉस सी काढायचं, म्हणजे ह्यूज प्रॉब्लेम होऊन जाते. नाव आय विल फाइंड साइन ए बाय 2. एक सेकंड. साइन ए बाय 2 मध्ये आपण आजचा पहिला थेरम बघू. याच्यात 3 प्रश्न तयार होते. साइन ए बाय 2, साइन बी बाय 2, साइन सी बाय 2. तिन्ही पहिल्या थेरम मध्ये फॉर्म्युले लिहिले आहेत. पैकी आता मी एकच करतो. एस मायनस बी, दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला, व्हेरी फर्स्ट टुडेज फॉर्म्युला. नाउ पुट अप द व्हॅल्यू ऑफ एस, बी अँड सी. यस 21 आहे, काढला आहे आपण. ओके, एस 21, बी 14, सी 50. सॉल्व. 21 minus 14 7, 21 minus 15 6. ठीक है. सो दिस कैंसल्स बाय 3 2 जा 3 5. 7 2 2 परत कैंसल होते. इट इज अंडर रूट 1 upon 5. That's all. So एवढं लिहिलं तरी चालते. So this is the answer of sin A by 2. Similarly, I can find sin B by 2, sin C by 2. असेच फॉर्म्युला आहे. Now we take next. हे थेरम 2 मध्ये आहे. हे थेरम 2 मध्ये आहे. cos A by 2. It is s into s minus a upon bc. तर s ची सगळे व्हॅल्यू पुट करा. दुसरं काही नाही. a b c तिन्ही आहे आणि s इज 21. आणि कॅल्क्युलेटिंग 21. सो हे होईल 7 आणि 8. सो 40 into 50. ठीक आहे. सो 7 3 जा and 7 2 जा. 2 4 जा and 3 5 जा. So it gives you under root 4 by 5 or 2 upon under root 5. This is the answer of cos A by 2. आता तसंच cos B by 2 तसंच cos C by 2 करता येते, पण विचारलं एवढं. ठीक आहे. तुम्ही एवढं इमानदार आहे की जेवढं विचारलं तेवढंच करा. जर प्रॅक्टिस इच्छा असेल तर दुसरा तिसरा करता येते. बट आय विल गिव्ह यू वन सेपरेट क्वेश्चन, मग त्याच्यात करता. 10A by 2 साठी तुम्ही थेरम 3 वापरू शकता. ठीक आहे. थेरम 3 मध्ये असंच फॉर्म्युला आहे मोठा. अंडर रूट ऑफ s मायनस बी इंटू s मायनस सी अपॉन s इंटू s मायनस ए मोठा आहे. तर सगळ्या व्हॅल्यू पुट जेव्हा करू आपण असंच तर कॅल्क्युलेशन होऊन जाईल. तर मी थोडं शॉर्टकट याच्यासाठी मारतो की हे 2 बिचारे तयार आहेत. पण तुम्ही काही मारू नका. तुम्ही फॉर्म्युला करा. इट कॅन बी डन ऑल्सो बाय दिस फॉर्म्युला. हे आपलं हे दोन्ही आन्सर रेडी असल्यामुळे हे आपण वापरू शकतो. सो sin A by 2 जस्ट काढला आहे and cos A by 2 is this much. So root 5 cancel. 1 by 2 is answer. एवढंच आन्सर मोठ्या फॉर्म्युला येणार आहे. तो चेंज नाही होणार. पण थोडं मी शॉर्टकट मारून दिलं चालतं. ठीक आहे.
Now next term is area of triangle ABC. Next term is area of triangle ABC. एरिया ऑफ ट्रायंगल साठी मला वाटते हेरॉन्स फॉर्म्युला वापरलं चालतं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to under root of s into s minus a into s minus b into s minus. I will put all four atoms. Yes, 21 and A, B, C. 21. 21 minus 30. 21 minus 40. 21 minus 50. नंबर सिंपल घेतले आहेत म्हणून फटाफट होते. बरोबर. This is 8. This is 7 and this is 6. ठीक आहे. थोडंसं स्प्लिटिंग करा आणि परफेक्ट स्क्वेअर बनवून मग रूट सॉल्व करू. डोंट मल्टिप्लाय. मल्टिप्लाय ना जड होईल. याला 7 into 3 देतो. ठीक आहे. याले सध्या 4 into 2 देतो. ये 7 नाव द्या. याला 3 into 2 द्या. नाव दोन 7 पैकी एक 7. दिस इज 7 7 चा 49. 7 स्क्वेअर चा रूट 7. 3 स्क्वेअर चा रूट 3 आहे. 4 चा स्वतःचा रूट 2 आहे आणि हे 2 into 2 चा रूट 2. So this is 21 into 4. 80 square base. Okay, so thus we get area of triangle. हे तर याची सवय झाली आहे तुमची. हे प्रॅक्टिस हे लय जुना फॉर्म्युला आहे. बट इट इज ऑन द प्रूफ इज बेसिस ऑन दिस थेरम. या चॅप्टर मध्ये याचा प्रूफ आहे खास. आता शेवटचा प्रश्न आहे sin a by. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे sin a. सॉरी, आताच एक sin 2 थीटाचा फॉर्म्युला मी वापरला होता. त्याच्यापासून sin थीटा इथं बनवलं होतं. इट इज 2 sin a by theta by 2 into cos theta by 2. दुसरा उपाय नाही. साइन ए चा आपल्याजवळ असं एस ए बी सी मध्ये कोणताही डायरेक्ट फॉर्म्युला नाही. बट इट कॅन बी स्प्लिट अप बाय ट्रिग्नोमेट्री. इथं मी sin 2 थीटाची थिअरी छोटंसं काढलं होतं. अँड रिमेंबर डायरेक्ट sin थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा बाय 2 into cos थीटा बाय 2. हे दोन्ही आन्सर मी काढून ठेवले आहे. जर काढून ठेवले नसते तर याला थेरम 1 न सोडवायचा अंडर रूट वाल्या फॉर्म्युला. याला थेरम 2 न सोडवायचा अंडर रूट वाल्या फॉर्म्युला. परंतु सध्या हे दोन्ही आन्सर आपण काढून ठेवले आहे. देअरफॉर बाय सेकंड याचा आन्सर होता मला वाटते असा. बाय थर्ड याचा आन्सर असा. सो इट गिव्स यू 4/5. दॅट्स ऑल. हे डायरेक्ट हे प्रश्न जर विचारला तर तुम्हाला हे दोन फॉर्म्युले वापरावे लागतात. मोठे अंडर रूट वाले. थेरम 1 थेरम 2. असं सगळ्यांचे सगळं नाही विचारतात. विचारेल तर एक दोन विचारेल. कारण की मार्ग एक असते 2 असते 3 असते. तर एवढे सारे प्रश्न नाही पैकी विचारतात काही ना काही. ठीक आहे. सो दिस इज यूज ऑफ आवर फॉर्म्युले और थेरम्स लर्न जस्ट नाउ. एक प्रॉब्लेम सिमिलर तुमच्यासाठी देतो. इन ट्रायंगल ABC A is equal to 18, B is equal to 24, C is equal to 30. Find the values of cos A, sin A by 2, cos A by 2, tan A by 2, area of triangle and sine. ठीक आहे. सो सिमिलर एकदम क्वेश्चन आहे. जरूर करू जा. याच्यातच आहे. सो